भानगड काय आता नवीन पोरो तुमचे लग्न आता मला दिसत नाही बरं मग दृष्टी जरा लाईटामुळे कमी झाली ज्याचे नवीन लग्न झाले एक गोष्ट आहे का तुम्ही भारतीय संविधानानुसार हिंदू धर्मानुसार बाबासाहेबांच्या घटनेनुसार ज्या दिवशी तुमच्या आणि तिच्या डोंबल्यावर अक्षिदा पडल्या ती कायदेशीर अर्ध्या इस्टेटीची मालकीन झाल्या ना आता 1,05,000 हुंड्यात मी बायको अर्ध्याचा मी मालकीन झाली ज्या दिवशी आणि तुम्हाला सांगतो ती ज्या दिवशी तुमच्या डोंबल्यावर अक्षिदा पडल्या ती कायदेशीर मालकीन झाली आणि अर्धी इस्टेट जर आता मग राहिली किती आणि ज्या आता अर्धी तर तुमची गेली सावधान झाल्या राहिली किती राहिली मला बोलत जा मी लोणारला गेलो का म्हणजे मला गाव कदरलं म्हणून मी लोणारला गेलो अर्धी राहिली ना अर्धी जर आता राहिलेली वाचवायची असेल तर या येड्याचा आहे पोरो तुम्ही बरं का ज्याचे नवीन लग्न झाले तुम्हाला बायको जर का म्हणली की तुम्ही मला पहिल्याच नजरेत पसंत धोक्याची घंटा वाजली म्हणून समजा प्रथा बरं पहिल्याच नजरेत पसंत आलं अशी ती म्हणली की तुमच्या इस्टेटीवर ताबा होणार असं समजा राहिले तेव्हा तिला उत्तर काय द्यायचं सांगू का तू ह्या बापानं मग एक भावबंद सोडणार नाही नालायक गावला तिचे पहिल्याच्या घरी जाऊन मग 7-12 पाहिला दुसऱ्याच्या घरी जाऊन 8 पाहिला तिसऱ्याच्या घरी जाऊन त्याच्यावर बोजे आहे का तो पाहिला चौथ्याच्या घरी जाऊन मी जी गाडी घेऊन तुला पाहायला आलतो ती म्हैस आहे का ते पाहिलं 5व्याच्या घरी जाऊन तिचा हप्ता थकीत आहे का तो पाहिला आणि 6व्याच्या घरी जाऊन मग सिव्हिल स्कोर चेक केला मग एक बी भाऊबंद तुला सोडला नाही तू आणि तुझ्या बापान मग गबुल दिसल्यावर तुझ्या बापान मग तुला घरात असं ढकलून दिले मग ह्या माऊल्या आपल्याकडं आपलं सौंदर्य पाहून येतात का प्रॉपर्टी काय पाहून आले टाळ्या होते प्रॉपर्टी सांगत काय पाहून आले तुम्ही या प्रॉपर्टी पाहून आल्या बरं का तुमच्या म्हणीन त्या भुली तुम्ही लई येडे आवलदी तुम्हाला काहीच माहित नाही पण आता इतक्या माणसं आहेत सांगितलं की आम्ही प्रॉपर्टी पाहून आलोय तोंडगा पाहून नाही आणि तुम्ही म्हणता की आमची फॅमिली नाही जोराची काय आवलादी तर इतके येडे हो म्हणजे माई बहीण माय कामाचीच नाही म्हणता आमच्या घरवाली आल्यापासून ती भाग्याची लागली आणि आमचं कल्याण झालं आणि काही इतक्या अवलादी जायले की दिवाळीला बहीण आणण्याच्या ऐवजी साली आणण्याचा विचार करतात की भाई भाऊ तू भाऊबीज झाल्यावर पण तुम्हाला सांगतो आपल्या बहिणीचा लाड आपल्या नवऱ्याच्या हातानं कधीच करायचा नाही काय लागेल डोक्यात येतं का आपल्या बहिणीचा लाड आपल्या नवऱ्याच्या हातानं कधीच करायचा नाही कलियुग लागलेलं आहे आपली दिवाळीला भाऊबीजीला रक्षाबंधनला आपली ननंदच आपल्या घरात काय करत असती शोभत असते बरोबर आहे ना म्हणून ननंदच आणायची बहिणीला तुझ्या बहिणीला आनंदमयी बहीण भाऊबीज झाल्यावर आणू असं जर म्हणलं तर शंका बाळगायची मनात काहीतरी याच्या मनात काळ आहे कलियुगाचं वार आहे हे जे नियम ही जी संस्कृती हे जे सणवार आपल्याला लावून दिले पूर्वजांना कारण महापेक्षा बाप इमानदार होता बापापेक्षा आजा आजापेक्षा पंजा कलियुगापेक्षा द्वापारयुग द्वापारयुगापेक्षा कृत त्रेता है बाबा